वाटते. कोलिम भाकर कशी वाटते? कोलिम भाकर कसं वाटतं? मेजवानी आहे ना? दर्शन काय वाटते? चटणी भाकरी छान आहे. आहे ना? तुमची चटणी भाकर का? कोलिम का नाही? कोलिम नाही, आज कोलिमला आपला बॅन केला. काय म्हणताय? चटणी बिटणी मस्त आहे. एक नंबर काम. एक नंबर आहे ना? काय कुणाची कल्पना आहे सगळी? ही संतोष आणि आपल्या मस्करची भास्कर आणि दंडणे. असं मला वाटतं आधी शेतात येऊन जेवायला बसतो असं वाटतं मला. आहे ना? चालतं बोलतं शेत आहे. फक्त कोंबडी जेवढी डोक्यावर घ्यायला लागली. धंद्याने काय म्हणतात? एकदम जबरदस्त. एक नंबर ना? नागरकोइलवरून आता कन्याकुमारीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि या ठिकाणी आमचे सगळे कोताळ साहेब, तांबे साहेब, दारशे साहेब, मास्कर साहेब, आमचे दंडणे आणि आम्ही सगळे आता निघालोय. आणि आमचे चक्रधारी आहेत. आणि आता आम्ही निघालेलो आहेत कन्याकुमारीच्या दिशेने. स्वामी विवेकानंद यांच्या भूमीमध्ये आता आम्ही अवतरलेलो आहोत. आणि आता त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत.
जात आहोत आणि ते पाहता की किती मोठी गर्दी आहे. म्हणजे जवळजवळ 1 तास झाला आम्ही या लाईनमध्ये उभे आहोत आणि आत्ता आम्हाला तिकीट मिळालं आहे आणि आता आम्ही बोटिंगसाठी चाललो आहे. आमचे अध्यक्ष आनंद तांबे आहेत, सचिव धारशे आहेत, आमचे धंदने, आमचे सुधाकर मास्कर आणि गौतम साहेब पळालेले आहेत, पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही बोट सफारीची आनंद घेणार आहोत. आपण ते सुद्धा पाहणार आहोत. चला. बोटीनं स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहोत आणि आपण पाहू अशा पद्धतीनं पर्यटकांची गर्दी आहे आणि पर्यटक बोटीनं इथून इकडे आलेले आहेत. आता पुढचा प्रवास आपण पाहूया. पाहू शकता अतिशय पर्यटन स्थळ कसं त्यानंतर आपल्याला मिळतंय. फार मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत. कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंद यांची पवित्र भूमी आहे आणि त्यांच्या विचारांचा वारसा या भूमीमध्ये दरवळतो आणि म्हणून मोठ्या संख्येने देशभरातून आणि देशाच्या बाहेरून लोक इथे येत असतात आणि तेच पाहण्यासाठी आता आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. या ठिकाणी आत्ताच आम्ही इथं प्रवेश केलेला आहे. आता इथे तिकीट आहे 30 रुपये आणि ते तिकीट घेऊन आम्ही आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि नेमकं आतमध्ये काय आहे हे पाहणार आहोत. आमची पूर्ण टीम आहे. सुधाकर मास्कर आहेत, संजय धारशे आहेत, आमचे गोताड साहेब आहेत, आनंद तांबे आहेत, उदय दंदणे, टीम आमची आता आहे. पुरस्कार वितरण सोहळा उरकल्यानंतर आम्ही थोडंसं या ठिकाणी कन्याकुमारीची भ्रमंती करत आहोत आणि या कन्याकुमारीमध्ये काय आहे हे आपल्याला कळेल की चारी बाजूला आपल्याला समुद्र दिसतोय आणि त्याच्यातूनच बोटीनं प्रवास झालेला आहे आणि आता इथलं जे नेमकं काय वैभव आहे ते पाहण्यासाठी आम्ही आता निघालो. टीम निघालेली आहे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल बघण्यासाठी. तिकीट काढलेलं आहे आणि आता मी त्याच्यात प्रवेश करत आहोत. बाहेरून जाता लागू शकता की किती सुंदर आहे. समुद्राच्या मध्यभागी ही इमारत आहे आणि त्याच्या आत स्वामी विवेकानंदांच्या आठवणी आहेत. त्यांची एकत्रित त्यांचं जीवन प्रवास आहे, त्याच्या आठवणी जागा करणार दृश्य त्या ठिकाणी पाहण्यासाठी स्वामी विवेकानंद मेमोरियल कन्याकुमारी. आतमध्ये स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे. त्या ठिकाणी व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे आपण ते काढू शकलो नाही. मात्र एकूण 1892ला साधारणतः 25, 26 आणि 27 डिसेंबरच्या दरम्यान स्वामी विवेकानंद या ठिकाणी आले होते. ते ध्यानस्थ झाले होते. इथं त्यांनी तपश्चर्या केली होती. अशा पद्धतीचं एक मांडणी आहे आणि म्हणूनच या ठिकाणाला अधिक महत्त्व आहे की स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि म्हणून हे सगळं पाहण्यासाठी इथली ऊर्जा घेऊन जाण्यासाठी इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि अतिशय विहंगम दृश्य आहे. इथे चारी बाजूला आपण पाहिलं तर सागराच्या लाटा उसळताना दिसतात आणि तिथेच मध्यभागी स्वामी विवेकानंदांचं हे स्मारक आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहता की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसते. एक मोठासा स्टॅच्यू आहे. म्हणूनच या भूमीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पाहू शकता की किती सुंदर असं दृश्य आहे. म्हणजे आपण एखाद्या पर्यटन स्थळावरती जातो आणि तिथे गेल्यानंतर जे समाधान आपल्याला प्राप्त होतं ते समाधान नेमकं काय असतं तर हे समाधान आहे आणि एखाद्या महापुरुषाच्या चरणाला स्पर्श करणं, त्याच्यातून आपण काहीतरी विचार सुद्धा पुढे प्रवाहित करणं आणि त्याच्यातून एक समाधान प्राप्त करणं यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि म्हणून हे जे आमची आत्ताची ट्रिप आहे त्याला खरं तर खूप आम्ही समाधानी आहोत. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण कन्याकुमारीत आलो. मात्र इथं आल्यानंतर जे काय आपल्याला पाहायला मिळत आहे तिथलं दृश्य हे पाहिल्यानंतर मन तृप्त झालं, विचार तृप्त झाले आणि धन्य झालो असं मला वाटतंय. कन्याकुमारी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल स्वामी विवेकानंद स्मारक आहे आणि हे स्मारक बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. धारशे साहेब आहेत, मी आहेत आणि आमचे इतर सहकारी हे सगळं पाहत आहेत. अतिशय सौंदर्यवत असं दृश्य आहे, अतिशय प्रेरणादायी असं इथलं ठिकाण आहे. स्वामी विवेकानंद 1892ला 25, 26, 27 डिसेंबर या दरम्यान या ठिकाणी आले होते, ध्यानस्थ झाले होते आणि इथून खऱ्या अर्थानं त्यांनी देशभक्ती काय असते ही इतरांपर्यंत प्रवाहित केली आणि हा संदेश घेण्यासाठीच जगभरातील पर्यटक इथपर्यंत येत असतात.
एखाद्या महापुरुषानं समाजाला दिलेला संदेश हा आपण इतरत्र वाचत असतो. भूमीला त्या मातीला स्पर्श केल्यानंतर जी ऊर्जा आणि जी प्रेरणा प्राप्त होते त्याला तोड नाही. आणि म्हणून आज आम्ही सर्व भाग्यवान आहोत की पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही इथं आलो, परंतु आम्ही एका चांगल्या पवित्र भूमीला या ठिकाणी स्पर्श करू शकलो आणि प्रेरणेचे काही ऊर्जा स्रोत घेऊन आम्ही इथून जात आहोत. नक्कीच आम्ही स्वतःला धन्य समजतो. कसं वाटलंय स्मारक? छान वाटलं, समाधान वाटलं आहे ना. स्वामी विवेकानंदांच्या आठवणी जागे झाल्या, प्रेरणा मिळाली की नाही? धंदाने काय म्हणताय? एक नंबर है ना. योगायोग सर्वांचं इथे मिळालं. है ना. आता आपण नागरकोइल टाऊन या रेल्वे स्टेशनला आहोत आणि या रेल्वे स्टेशनवर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता 10 मिनिटात इथे रेल्वे येणार आहे आणि तदनंतर उद्या सकाळी 9-9:30 आम्ही चिपळूणपर्यंत पोहोचू असा जवळजवळ 24 आणि आम्ही या प्रवासाला प्रारंभ करणार आहोत. 10 मिनिट ट्रेन या ठिकाणी येईल आणि नागरकोइल टाऊन म्हणजे कन्याकुमारीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावरती असलेलं स्टेशन आहे आणि तिथून परतीचा प्रवास जामनगर सुपरफास्ट एक्सप्रेस असं एका ट्रेनचं नाव आहे. आणि आता कन्याकुमारीचं या ठिकाणी आपण सगळा पर्यटन पाहिलं, इथं सगळे ठिकाणं पाहिली, पुरस्कार स्वीकारला आणि आनंदाचे क्षण सगळे उपभोगून आम्ही आता आपल्या परतीच्या प्रवासात मायदेशी परतलो आहोत, आपल्या मायघरात. பயணிகளின் கனிவான கவனத்திற்கு திருவனந்தபுரம் ஆலப்புழா ஷோரனூர் வழியாக செல்லும் வண்டி எண் 1957 திருநெல்வேலி ஜாம்நகர் எக்ஸ்பிரஸ் நாகர்கோயில் டவுன் தடம் 2 இன்னும் சற்று நேரத்தில் வந்து சேரும். யாத்ரியோं कृपया